कसे आहात सगळे? प्रिया सलूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हे सगळं मागे पसारा काय बघू नका. आता सगळं आवरायचं आहे. आधी एक्सरसाइज केली, योगा केला, कारण तो महत्त्वाचा, तो चुकवायचा नाही. मोस्टली मी चुकवत नाही, महिन्यातनं 2 महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळा, अदरवाईज कंटिन्युटी ठेवली आहे म्हणून खूप सारे फायदे जाणवले आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून होणारी चिडचिड किंवा जो येणारा ट्रेस, हे सगळं योग, मेडिटेशन आणि थोडंसं आध्यात्मिक काही गोष्टी करतो आपण आपल्या लाईफमध्ये, त्याने बरं आपलं माइंड स्ट्रॉंग राहतं. सुख आणि दुःख येतं, नाही तर थोड्याशा गोष्टींनी मनाविरुद्ध काही घटना घडल्या की आपण चिडचिड करतो, नाराज होतो, दोष देतो दुसऱ्यांना, तर ते कमी झालं आहे आणि मी आनंदी राहायला लागलेली आहे. दिसते की नाही नेहमी आनंदी घडामोडी घडलेल्या आहेत, पण मी तुमच्यासोबत येताना कशी असते, नेहमी फ्रेश. आणि अशीसुद्धा मी दिवसभर घरामध्ये खूप फ्रेश राहते. चलो आता हे झालेलं आहे. आता आटपायचं, स्वतःची तयारी, सगळे गेलेले आहेत, तर त्यांचे सगळे टिफिन वगैरे भरून झालेले आहेत. आता माझं कसं असं, ते सगळे गेले की मग माझ्या स्वतःकडे मी थोडा वेळ काढते माझ्यासाठी. तर अभि ब्रेकफास्ट वगैरे बघूया आता काय करायचं ते. हा सगळा पसारा आता आवरते सगळं. चला आता किचनवरचा पसारा आवरून ठेवते, मग शर्मिला येईल. बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळ्यांसाठी व्यवस्थित नाश्ता वगैरे बनवून देतो, पण आपण स्त्रिया ना बऱ्याच वेळेला स्वतःसाठी ना काहीच करत नाहीत. पटकन काहीतरी घाईघाईत खाणार किंवा म्हटलं जाऊ देत, आता सगळं कामच आवरत बसतात आणि ब्रेकफास्ट बऱ्याच जणी स्किप करतात. तर तसं करू नका, काही ना काहीतरी ब्रेकफास्ट करत जा. तर माझा आजचा ब्रेकफास्ट आहे ना, तो जरा आयता मिळालेला ब्रेकफास्ट आहे. आकाशच्या फ्रेंडनी हे काय मॅक्सिकन ब्रेड बनवण्यासाठी ते मिक्सचर दिलेलं आहे, ते मी आता त्या ब्रेडला लावते आणि पटापट ब्रेकफास्ट करून घेते. आपलं चालतं बाबा, आयतं मिळालं की आपल्याला काहीही चालतं. त्यामुळे आज मी काय केलं, फ्रूट्सचं प्रमाण कमी केलं, आणि कारण सोबत हा पण ब्रेकफास्ट आहे ना, आता एरवी माझं भरपूर सारे फ्रूट्सच ब्रेकफास्टमध्ये असतात. आज जरा बऱ्यापैकी ऊन पडले, तर म्हटलं बाल्कनीत बसावं, तेवढंच आपलं विटॅमिन डी, हो ना, गोळ्या खाण्यापेक्षा नॅचरल काय म्हणतात, विटॅमिन डी जितकं मिळेल तितकं घ्यायचं. आणि जीवाला जरा शांतता दिली, मस्त पेपर वाचला, शांत बसले, स्वतःसाठी एक 10-15 मिनटं वेळ काढायचा. तुम्हाला कोणी म्हणणार नाही बाई ग दमली आहे, जरा बस, तुम्हीच म्हणायचं बरं का. काय झालं माहिती आहे का, हल्ली ना आमचं पनीर खायचं प्रमाण खूप वाढलं म्हणजे बऱ्यापैकी जेवणामध्ये पनीरचा वापर होतो. पूर्वी आम्ही 1-1.5 महिन्यातनं वगैरे कधीतरी पनीर असं खाल्लं जायचं, पण आता सतत आठवड्यातनं एकदा वगैरे होतं, आणि सकाळी यांना ब्रेकफास्टला पण थोडंसं लागतं, म्हणून मी काय केलं, हल्ली घरी पनीर बनवायला सुरुवात केली. आणि जे काही वाचतो वगैरे न्यूजमध्ये वगैरे, ते पनीरमध्ये काय असतं, भेसळ ढिसळ, आणि कधीतरी खाल्लं तर काय नाही, पण जर सतत आपण खात असेल तर मग ते जरा वेगळं वाटतं ना, म्हणून बनवत होती घरी. चांगलं होत होतं, पण ते पाहिजे तसं त्याला असं आकार वगैरे यायचं नाही, म्हणजे रुमालात गुंडावून त्याच्यावर वजन ठेवून बांधून असं ठेवायची. तर मी आता पनीर मेकर मागवलं, म्हटलं चला, कारण हे युजफुल आहे, कारण आपण बनवणार तर आहोतच. तर छान आहे. आणि ना हे ॲक्च्युली ना फ्लिपकार्टवरून मागवलं मी, हेवी आहे आणि वजनदार आहे, असं क्वालिटी चांगली आहे. ही त्याची जाळी आहे, आणि मग याच्यावर असं ते प्रेस करायचं आहे. तर बघूया आता याच्यात बनवायचं कसं होतंय ते तुम्हाला दाखवेनच, पण मला तर वाटतं छान आहे, पण मी आवडलं मला. ह्याची प्राईस काय 382, ते डिस्काउंट वगैरे काय असतं ना, ऑफर. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत. हे 600 ग्रॅमचं आहे, 250 ग्रॅमचं आहे, 500 ग्रॅमचं आहे, तर ते एकदमच छोटं होईल. बऱ्यापैकी पनीर तयार झालं पाहिजे ना, कारण मग ते आपण 3-4 दिवस तरी यूज करू शकतो, आणि घरातलं पनीर टिकतं 8 दिवस व्यवस्थित. आपण पाण्यामध्ये वगैरे काचेच्या ह्याच्यामध्ये जर ठेवलं ना तर टिकतं चांगलं. तर तुम्ही कोणतेही घेऊ शकता, त्याच्यात खूप सारे प्रकार आहेत. प्लास्टिकचं पण आहे, पण मी ते प्लास्टिक वगैरे नको म्हटलं, हे स्टीलचं मला हे छान वाटलं. तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला, पण तुम्ही शोधा, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता, बाकी असं काही नाही. चला, तर ते तुम्हाला दाखवायचं होतं. असं नवीन काय घेतलं की शेअर करावं असं वाटतं तुम्हाला. आणि माहिती आहे ना, भांड्यांमध्ये मी जास्त हे नाही आहे, इंटरेस्टेड नाही, पण हे पनीर बनवताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे हवं आहे, म्हणून म्हणजे योग्य आवश्यक तेच गोष्टी मी घेते. आता पनीर बनवायला घ्यायचं आहे. कसं असतं माहिती आहे का, जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना प्रोटीनसाठी पनीर वगैरे ते लोक जास्त खातात ना. आता तर नवरात्रात तर माझे खूपच वेळा पनीरचे प्रकार झाले करून. व्हिनेगर किंवा लिंबू रस वापरतात, मी लिंबाचा रस वापरते, कारण व्हिनेगर संपलेलं आहे दूध फाडण्यासाठी. तर आता दूध फाटलेलं आहे, आणि आता हे भांडं यूज करायचं चाललं आहे, हे पनीर मेकर. तर ह्याच्यामध्ये आता हे सगळं ओतून त्याच्यावर नंतर काय करायचं माहिती आहे का, त्यातलं सगळं पाणी काढायचं, आणि त्याच्यावर मग पुन्हा आपलं थंड पाणी ओतायचं, कारण त्याचं मग ते लिंबाचं जे
आंबटपणा वगैरे ते राहू नये म्हणून. आणि मग थोड्या वेळाने स्वच्छ ते 2-3 वेळा केलं आहे हे मी, पाणी ओतणं मी ते दाखवलं नाही तुम्हाला. आणि मग ते झाकण ठेवून प्रेस करून त्याच्यावरती हा छोटासा खलबत्ता आपला ठेवला थोडा वेळ. आता ठेवलंय, आता अर्धा पाऊण तासाने बघते. आज पहिल्यांदाच यूज केलंय हे पनीरचं नवीन आणलेलं, नाहीतर ते कपड्यात गुंडाळायचं. चल आता गप्पा मारूया जरा. किती वेळ ठेवलं जवळ? खोलायचं नाही तसं नाही. हां काढते. हा काढा ते वरचं काढा. हे झाकण काढ ना. आता याच्यात पालतं घाला असं. हा फाईन फाईन झालेलं आहे, मस्त झालेलं आहे पनीर. म्हणजे सॉफ्ट अँड स्पॉन्ज. वाव, एकदम सॉफ्ट. खालपर्यंत जाऊ दे. एक पीस काढून बघा. हे बघा एकदम मस्त स्पॉन्जी पनीर. वाव, काय टेक्स्चर आहे याचं. हा खाऊ का? मलाईदार. घ्या तुम्हाला पण. अहो ना बरं होते, घ्या हो. घ्या. राहुलचं सगळं परफेक्ट असतं, माझं नसतं बाबा. असं मी एक उचलून ठेवतो. तर ह्या पनीर मेकरमध्ये पनीर आज पहिल्यांदाच बनवलं, त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात बनवलं. आता इथून पुढे नेहमीसारखं आपलं बनवायचं. तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर.